मग नागरी सहकारी पतसंस्था आपली असताना मल्टीस्टेट पतसंस्थेकडे आपण वळालात, याचं कारण काय? ही जर कला असेल तर तुमची कला विकण्याची कला केंद्र बंद नाही करून दाखवली तर माझं नाव अर्जुन मालवणकर नाही. संस्कारातून सेवा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सेवाभावी वृत्तीने दुष्काळी भागातील जनतेसाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित म्हसवड. आपल्या इंडियन व्हॅल्यूज किती महान आहेत. पायवर घ्या. कोणी आम्हाला इंटरप्ट केलं काही प्रॉब्लेम नाही. एक मिनिट. पण टीव्ही पाहताना काय होतं इंडियन व्हॅल्यूज ना? आता नाही होणार, कारण व्हिडिओकॉन D2H मध्ये आहे अनलिमिटेड रेकॉर्डिंग. टीव्ही पॉज करा, प्रेमाने इंटरप्ट व्हा आणि फक्त ₹1 इंडियन व्हॅल्यूज जपून ठेवा. व्हिडिओकॉन D2H इंडियन व्हॅल्यूज साठी. 40 शाखेतून 362 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट सोसायटी अहमदनगर. आरोग्यपूर्ण आपले नवी मुंबई शहर अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज रुग्णालयीन सेवा. पालकमंत्री नामदार गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांच्या अभिनव संकल्पनेतून विजन नवी मुंबईचे, दूरदृष्टी आमची, प्रगती नवी मुंबईची. बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादित अकोले. माननीय संस्थापक चेअरमन मधुकरराव लक्ष्मण नवले. संगणकीकृत व्यवहार लॉकरची सुविधा असणारी जालना शहरातील अग्रणी पतसंस्था महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मस्तगड जालना. ठेवी ठेवा समतात आणि रहा बिनधास्त. विश्वास अधिक सुरक्षितता म्हणजे समता. समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव. आपण जेव्हा घर घेतो किंवा एक फ्लॅट बुक करतो तेव्हा आपल्याला काय हवं असतं? हवेशीर मनासारखं घर, आपल्या कुटुंबियांचा आनंद, सुरक्षा आणि एक उत्तम इन्व्हेस्टमेंट. म्हणूनच मी सचिन खेडेकर घेऊन आलो आहे आयुष्य बदलून टाकणारी संधी. कर्म रेसिडेन्सी मुंबईजवळ शहापूरमध्ये. कर्म रेसिडेन्सीमध्ये आजच फ्लॅट बुक करा. या भव्य आणि सुंदर नगरीचा अविभाज्य भाग बना. आणि जर 2 वर्षांनी तुम्हाला तुमचा फ्लॅट विकायचा असेल तर आम्हीच म्हणजे कर्म इन्फ्रास्ट्रक्चर तो फ्लॅट विकत घेईल, तुम्ही दिलेल्या किमतीच्या 1.5 पट किमतीत. आणि हो, तुम्ही जर लोन घेत असाल तर मग काय, फायदाच फायदा आहे की नाही कमाल ऑफर. मग वाट कसली बघताय? कॉल करा टोल फ्री नंबर 1800-266-5656. कर्म घर बनवण्यासोबत संसारही घडवतो. जेव्हा कंबरदुखीमुळे जीवन त्रस्त होतं, अमृतांजन बॅक पेन रोल ऑन लावा. जीवन पण पुन्हा हसतं फक्त 30 सेकंडमध्ये. अमृतांजन बॅक पेन रोल ऑन, किक आउट पेन. गणरायांचे आशीर्वाद आणि आपणासारख्या अमूल्य ग्राहकांची साथ. पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आनंदी बाजार अहमदनगर. ठेवी ठेवा समतात आणि रहा बिनधास्त. विश्वास अधिक सुरक्षितता म्हणजे समता. समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव. राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यवतमाळ. 40 शाखेतून 362 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट सोसायटी अहमदनगर. राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यवतमाळ. विविध लाभदायी योजना आणि सर्व अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा देणारी साई सेवा पतसंस्था काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. अपेक्षेपेक्षा अधिक. 40 शाखेतून 362 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट सोसायटी अहमदनगर. राज्य सरकारांनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना सापत्नपणाची वागणूक केली किंवा नाआवडतं बाळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. कार्यकर्त्यांच्या पातळीवर त्याची रिॲक्शन, त्याची प्रतिक्रिया
ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्यांच्या जन्मात झाली, असं माझं स्वतःचं मत आहे. असं काय चुकीचं होतं की जिथे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांनी चुकीचं काम केलेलं होतं. एखादी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बंद पडते, त्याच्याबद्दलचं वाईट आपल्याला वाटतंय, ठेवीदारांच्या ठेवी बुडतात त्याही बद्दल आपल्याला वाईट वाटतंय. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा किती बँका बुडाल्यात, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा किती बँका बुडाल्यात, राज्य पातळीवर सुद्धा किती सहकारी बँका बुडाल्यात, राष्ट्रीय ज्या बँका आहेत त्या किती ठिकाणी डेफिसिटमध्ये काम करतायत, हे सगळं जर पाहिलं तर त्यांच्या अपयशाकडं सरकारनं कधी पण बोट दाखवलं नाही. फक्त 100तली एक पतसंस्था आजारी पडली, अगर बंद पडली तर तिच्याकडे मात्र सातत्यानं बोट दाखवायचं आणि ती बंद पडली म्हणून एका व्यवस्थेला बदनाम करायचं, असं घडत आलं. सरकारची किंवा सहकार खात्याची जी जाचक नियंत्रणं नागरी सहकारी किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांवर आली, त्यामुळे तुम्हाला मल्टीस्टेट कायद्याखालची नवीन पतसंस्था काढावीशी वाटली. अतिशय बरोबर आहे. मी थोडंसं तुपकर साहेबांकडे वळतो. आमच्या महाराष्ट्रातल्या एवढ्या पतसंस्था चळवळीच्या प्रशिक्षण विभागाचे तुपकर साहेब प्रमुख आहेत. तुपकर साहेब, प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण काही संस्थांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न राज्य फेडरेशनच्या मार्फत कशा पद्धतीनं करता? राज्य पतसंस्था फेडरेशन ही संघीय संस्था असल्यामुळं या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण गावागावात जाऊन किंवा संस्था पातळीवर जाऊन, जिल्हा पातळीवर जाऊन हे प्रशिक्षण सुरू करत असताना आम्ही प्रशिक्षणामध्ये तज्ञ जे आहे किंवा या क्षेत्रात जे तज्ञ मंडळी आहे त्या तज्ञ मंडळीचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रशिक्षण योजना राबविली. ही योजना राबवित असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. आज जे प्रशिक्षण केंद्र राज्य पातळीवर घेतो असे प्रशिक्षण आम्ही वर्षातून 2 वेळेस प्रेक्षणीय स्थळी किंवा इतर ठिकाणी घेतो. हे प्रशिक्षण देत असताना आम्ही फक्त प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षण देत नाही, तर आपल्याला जे ऑडिट निकष 600 मार्काचा जो पेपर आहे आणि 600 मार्क कमविण्याकरता त्या क्षेत्रातली तज्ञ मंडळी आम्ही या ठिकाणी बोलावतो. त्याचप्रमाणे एनपीए, आतापर्यंत एनपीएचं प्रशिक्षण वेगळ्या तऱ्हेने दिलं जात होतं, पण आता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एनपीए पासून कसं रोखण्यात येईल याचंही आम्ही प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे इतर सर्व बाबीचा विचार करून ऑडिट निकष आणि दोष दुरुस्ती अहवाल इथपासून ते कार्यवृत्तांत, संचालक मंडळाच्या सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इतर सर्व प्रशिक्षण आम्ही या माध्यमातून देतो आणि याचा प्रतिसाद आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला बचतीची सवय लावण्याचं काम आणि सर्वसामान्य माणसाला वेळेवर तातडीनं कर्ज पुरवठा करण्याचं सुद्धा काम हे पतसंस्था आणि केवळ पतसंस्थाच करू शकतात, हे या निमित्तानं मी शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला अल्पदरानं कर्ज पुरवठा करण्याचं काम जे काही राज्यातली पतसंस्था चळवळीतले आम्ही कार्यकर्ते करतो, याला जनतेनं सुद्धा साथ द्यावी आणि आपल्या ठेवी या पतसंस्थांमध्येच ठेवाव्यात असं आवाहन करून मी आजचं चर्चासत्र संपवतो. सर्वांना धन्यवाद. शाखेतून 362 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट सोसायटी अहमदनगर. आपण जेव्हा घर घेतो किंवा एक फ्लॅट बुक करतो तेव्हा आपल्याला काय हवं असतं? हवेशीर मनासारखं घर, आपल्या कुटुंबियांचा आनंद, सुरक्षा आणि एक उत्तम इन्व्हेस्टमेंट. म्हणूनच मी सचिन खेडेकर घेऊन आलो आहे आयुष्य बदलून टाकणारी संधी. कर्म रेसिडेन्सी, मुंबईजवळ शहापूरमध्ये. कर्म रेसिडेन्सीमध्ये आजच फ्लॅट बुक करा. या भव्य आणि सुंदर नगरीचा अविभाज्य भाग बना. आणि जर 2 वर्षांनी तुम्हाला तुमचा फ्लॅट विकायचा असेल तर आम्हीच म्हणजे कर्म इन्फ्रास्ट्रक्चर
तो फ्लॅट विकत घेईल तुम्ही दिलेल्या किमतीच्या 1.5 पट किमतीत. आणि हो, तुम्ही जर लोन घेत असाल तर मग काय, फायदाच फायदा आहे की नाही कमाल ऑफर. मग वाट कसली बघताय, कॉल करा टोल फ्री नंबर 1800-266-5656. कर्म घर बनवण्यासोबत संसारही घडवतो. तो कुंटणखाना नाहीये, डान्स बार आहे. आम्ही शरीर नाही, कला विकतो. राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, यवतमाळ. जस्ट रिमेंबर, यू आर माय ज्युनियर. मी काय करतो, मी कुठे जातो, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तू कोण आहे? तो कुंटणखाना नाहीये, डान्स बार आहे. आम्ही शरीर नाही, कला विकतो. सहकारातून सेवा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सेवाभावी वृत्तीने दुष्काळी भागातील जनतेसाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित म्हसवड. बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादित अकोले. माननीय संस्थापक चेअरमन मधुकरराव लक्ष्मण नवले. संगणकीकृत व्यवहार लॉकरची सुविधा असणारी जालना शहरातील अग्रणी पतसंस्था महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मस्तगड, जालना. 40 शाखेतून 365 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर. गणरायांचे आशीर्वाद आणि आपणासारख्या अमूल्य ग्राहकांची साथ. पण दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आनंदी बाजार, अहमदनगर. 40 शाखेतून 365 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर. राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, यवतमाळ. विविध लाभदायी योजना आणि सर्व अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा देणारी साई सेवा पतसंस्था, काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. अपेक्षेपेक्षा अधिक. ठेवी ठेवा समतात आणि रहा बिनधास्त. विश्वास अधिक सुरक्षितता म्हणजे समता. समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव. 40 शाखेतून 365 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर. इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा 2014 प्रस्तुत करता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. घरगुती इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. सगळीकडेच गणरायाच्या आगमनामुळे वातावरण मंगलमय झालंय. घराघरात भाविकांनी गणरायाच्या स्वागतासाठी विविध पद्धतीची सजावट केली आहे. आज आपण अशाच काही घरगुती सजावटी पाहणार आहोत आमच्या या विशेष कार्यक्रमात. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या या कार्यक्रमाला. मुंबईतल्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या प्रतीक जाधव कुटुंबानं यावर्षी त्यांच्या लाडक्या बाप्पासाठी इको फ्रेंडली देखावा साकारलाय. झी मीडियाने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं जे आव्हान केलं होतं त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आज आपण घाटकोपर येथील जाधव कुटुंबियांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांनी या ठिकाणी सुंदरसा असा इको फ्रेंडली देखावा सादर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जी मूर्ती आहे ती सुद्धा इको फ्रेंडली आहे. ही पूर्णपणे शाडूच्या मातीची बनवलेली आहे. त्याप्रमाणे हा जो देखावा आहे तो बाजूला सुद्धा हे खरं झाड त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि अतिशय कलात्मक दृष्ट्या त्याचा वापर करून या ठिकाणी जी घंटी लावलेल्या आहेत त्याला जी छोटी छोटी अशी फळं लावलेली आहेत. फार सुंदर असा हा देखावा आहे. त्यांना 2011च्या
झी मीडियाच्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं आणि हे पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी अख्ख्या